मुरबाड तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले होते। त्याच कार्यालयात तहसीलदाराने एका शेतकऱ्यांकडे सातबारा दुरुस्ती करण्यासाठी अमाप पैशांची मागणी केली होती, परंतु त्याचे काम गेले 2 वर्षात न झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मुरबाड तहसील कार्यालयात घडली आहे। सुट्टीच्या दिवशी शेतकरी अशोक देसले यांना बोलवले होते, परंतु त्याचे काम न झाल्याने त्यांनी वैतागून आत्महत्या केली। त्याच्या प्रेताचे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा न करता व घटनेची फिर्याद तहसीलदार कार्यालयातून पोलीस ठाण्यात न दिल्याने संतप्त नातेवाईकांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी सर्कल व खोटे दस्तऐवज बनवणाऱ्यांवर मृत्यूस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करावा, अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही असा आक्रोश त्याच्या नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तापले होते। पोलिसांनी नेहमीप्रमाणे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळी स्थानिक आमदारासह कार्यकर्त्यांनी भेट दिली। हे प्रकरण राजकीय कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्या परिणामास भविष्य काळात राजकारण्यांना नाराजीच्या सुरात भोगावे लागणार अशी चर्चा होत आहे। मुरबाड तालुक्यात सगळ्याच शासकीय कार्यालयात प्रशासनाचा मनमानी कारभार नागरिकांच्या जीवावर बेतला आहे। जनतेची कामे होत नसल्याने एकीकडे जनतेची नाराजी, दुसरीकडे मात्र सत्ताधारी राजकारणी आपल्या लोकांना सोडून अधिकाऱ्यांची पाठराखण करतात, यावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे। महसूल खात्यामध्ये हजारो लोकांची कामे धुळपतात पडून आहेत। प्रत्येक कामासाठी हेलपाटे मारावे लागतात, पैसे द्यावे लागतात। तसेच या सर्व खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहेत, ठेकेदारी सुरू आहे। त्याकडे राज्याचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून अशा आत्महत्यांना मदत करतात। मग त्यांच्यावरही काय कारवाई होणार असा सवाल नागरिक करत आहेत। मुख्यमंत्र्यांनी मुरबाड तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी सर्कल व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्यावर अशोक देसले आत्महत्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। पारदर्शक मुख्यमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची बाजू घेतात की अधिकाऱ्यांना पाठबळ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे। या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालय व पोलिसांशी संपर्क साधला असता माहिती देण्यास नकार दिला। पंचनामा करून द्यायचे बोलले होते ते, आणि ते पैसे मागत होते। कशाचा मॅटर होता तुमचा? जमिनीचा मॅटर होता। किती वर्ष झाले? किती वेळ? 2 वर्ष आम्ही भांडतोय हे प्रकरण। 2 वर्षापासून हजारो लोकांना आता बोलत आहेत ते, आणि मी पण, आम्ही दोघे पण चक्र मारतोय। आता एवढा लांबनं गावावरनं त्याला यायचं बोललं तर पैसा आर्थिक अडचण येते आणि टाइम पण जातो, काम नसतो ना त्याला। 10 मिनिटात बॉडी लगेच मी इथं राहतो, मी पण चक्र मारतो, पण ते लोक रिस्पॉन्स देतच नाहीत कुठल्या प्रकारचा। तहसीलदार कशाची मागणी करायची? पैशाची मागणी, सुट्टीचे उत्तर आणून द्याल तर आम्ही तुमचं सर्व प्रकरण क्लिअर करून देऊ। असं त्यांनी घरी सांगितलं होतं वडिलांनी का बाबा आता मी फार कंटाळलो वगैरे काय? असं काय बोलले नव्हते ते, पण ते त्यांच्या ते वैतागले होते, त्यांनी घरी काय सांगितलं नव्हतं असं काय। मग आज आले ते तुम्हाला माहित होती ते का कधी आले होते? काल पण आले होते? काल पण आले होते, काल मी पण होतो। म्हणजे आज त्यांनी काय केलं? आज बोलवलं होतं त्यांना कोणतरी। ते नंतर ते कुठं तिकडं ह्याच्यामध्ये तलाट्याकडे गेलेले, मग मी आलो घरी, मग नंतर ते घरी गेले वाटतं। आता पुढची भूमिका काय तुमच्या? पुढची भूमिका आम्हाला न्याय, माझ्या भावाच्या मृत्यूला जे जे कारणी आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। जे कोणी असतील ते, माझे चुलत भाऊ पण, माझे त्या चुलत भावाला सहकार्य करणारे जे असतील ते पण ताबडतोब सस्पेंड लगेच झाले पाहिजे। तहसीलदार झाले पाहिजे, तहसीलदार सगळे जे ताबडतोब सस्पेंड झाले पाहिजे तहसीलदार। त्याच्यावर गुन्हा बॉडी घ्यायचीच नाही ताब्यामध्ये बिलकुल। ज्यांनी पहिला जमिनीचा प्रकरण, त्यांनी जमीन बाबाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर चढवले, तो पहिला तलाठी आजोबा जिवंत असताना मला मी पेपर दाखवतो, पेपर मी आणले झेरॉक्स काढले, तुम्ही बघा पेपर। आणि मग तहसीलदार आतापर्यंत इथं बॉडीचं म्हणजे घटनाचा रिकॉर्ड माहीत झाले त्या ठिकाणातून आले, त्याबद्दल काय सांगू? आलेच नाही। ती बॉडी ज्या टायमाला त्यांनी आत्महत्या केली त्यांना काय दवाखान्यात वगैरे त्यांनी आणली का नाही? त्यांनी दवाखान्यात देतच बॉडी उचलून आणली त्यांनी इकडं, ते पण आम्ही कोणी नसताना त्यांनीच आणले पोलिसांनी। आमचा कोण नव्हता रिलेशनवाला तिथं। मग मला नंतर ते बॉडी आणल्यानंतर माझ्या साडूच्या मुलांनी मला घ्यायला आला तो तिकडं घरी। पण त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे वगैरे ते तुम्ही तपासलेत का? पाहिलेत का? काहीच नाही तपासलं, बंद करून ठेवलं। बंद करून ठेवलं। मग तुम्ही यांना घ्यायला गेले, तुम्ही बघायला गेले त्या टायमाला ऑफिस आता टाळा होता का तेव्हा? नाही, ओपन होता आणि वर काहीतरी त्यांचा। तहसील कार्यालय आत्महत्यापूर्व खुल्ले असताना आत्महत्या झाल्यावर सर्व दरवाजे गेटला टाळे लावण्यात आले आहे।
सदरची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद असून सीसीटीव्ही फुटेजही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी CID मार्फत करण्यात यावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकांची व नागरिकांची आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.